लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड फार सुरेख आणि सुंदर दाखवलेला आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळे आपण जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की विक्रम चिडतच आता रूममध्ये आलेले असतात. माननी त्यांना पाणी देते आणि म्हणत असते, काय हो आले आले असं पार्थवर एवढं चिडायची काय गरज होती. तेव्हा विक्रम म्हणत असतात, चिडणार नाही तर काय सांग बरं माननी. आता तुला सांगतो बघ, प्रवासातच मला खरं तर ही बातमी कळाली होती, म्हणून मी ताबडतोब त्या रस्तुकीला फोन केला. आणि ते म्हणाले की खरं तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे समोरच्या पार्टीने दिलेली ऑफर आणि बेटर कम्युनिकेशन, आणि दुसरी म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी मिसमॅनेजमेंट असं ते म्हणाले. म्हणून तर आल्या-आल्या मी पार्थला विचारलं आणि अंधारात मारलेला तीर बरोबर लागला. त्याला रम्याकडनं प्रेझेंटेशन काढून घ्यायची काय गरज होती, असं इथे म्हटल्याबरोबर म्हणता, हो काय पण असं काय करताय? तेव्हा विक्रम म्हणतात, अरे हो, हो, हो काय चाललंय तुझं? अरे तो बाप होणार आहे आता. काम सांभाळून बायको आणि मुलाची सुद्धा त्याला काळजी घ्यायची. हां, हां, या गोष्टीवरून आठवलं, काव्या कशी आहे आता? ती खुश आहे ना आता? असंही ते खरं विक्रमने माननीला विचारलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. जी काही काव्या असते तिच्या नवीनच फ्रेंडशी ती इथे बोलत असते. तिला म्हणत असते की तुझं अभिनंदन. आता समोरून तिचं पण ती अभिनंदन करते. आता कारण की त्यांची एक्झाम वगैरे झालेली असते, तेव्हा काव्या म्हणते, चांगले मार्क मिळाले तुला पण. मला तर खरं माझ्या एक्झामचं टेन्शन होतं, पण छान मिळाले, मी खुश आहे. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, बरं ऐक ना काव्या, प्रिलियमचा टाइम टेबल आलाय. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, काय सांगते, कधी आहे प्रिलियम? आता लगेच दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इकडे माननी विक्रमला बरोबर 6 महिन्यांनी. तेव्हा विक्रम म्हणता, उत्तम आहे की मग. मी काय म्हणतोय, काव्याशी या बाबतीत बोलूनच घे मग. तेव्हा इथे एक माननी म्हणते, अहो तिला तर माहितीच ना सर्व गोष्टी, तोपर्यंत तिची तयारीसुद्धा झाली असेल. असं इथे माननीने म्हटल्याबरोबर आता हे दुसऱ्या बाजूला इथे दाखवण्यात आलेलं असतं. काव्या तिच्या मैत्रिणीशी बोलत आलं, तयारी म्हणजे आजपासूनच चांगली तयारी करायला हवी, छान अभ्यास करायचा आहे मला IASचा. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, सॉरी पण तुझी तर सगळी तयारी आधीच झाली असेल ना. तेव्हा खरं तर काव्याला सगळ्या गोष्टी आठवतात. असं म्हटल्याबरोबर तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा कशा प्रकारे मी तयारी केली होती, शेवटच्या दिवशी सगळ्या गोष्टी आठवतात, त्यामुळे थोडी ती नाराज झालेली असते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, सॉरी अगं, रागा आला का तुला? अगं अनिशा म्हणायची की तुझ्या अभ्यासाबद्दल तुझ्याबद्दल मला नेहमी सांगायची. तेव्हा काव्या उत्साहाने म्हणते, काय म्हणायची माझ्याबद्दल अनिशा? तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, ती म्हणायची काव्याशी यारी म्हणजे जगात भारी, तिचं डेडिकेशन मानलं पाहिजे तिला. गेले काही दिवस तुझ्यावरती नाराज होती गं, पण ती म्हणाली एवढी हुशार मुलगी, शेवटपर्यंत टार्गेट सगळ्या गोष्टी करते, शेवटपर्यंत पोहोचते आणि दुसरंच काहीतरी करून बसते. असं इथे म्हटल्याबरोबर त्यांचा इथे फोन ठेवला जातो, कारण की काव्याला आता फार टेन्शन आलेलं असतं. आता अनिशाच्या आणि माझ्या मैत्रीची शपथ, यावेळी माझं IASचं टार्गेट पूर्ण करायच्या आड दुसरं तिसरं काही येऊ देणार नाही, असं ते काव्याने म्हटल्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे माननी खरं तर विक्रमशी बोलत असते नंदिनीविषयी. दुसरं तिसरं काही मनात येऊ देत नाही, अगदी मनापासून फक्त आणि फक्त बाळाचा ध्यास घेतलाय तिने, मनापासून सगळं करते व नंदिनी, असे ते म्हटल्याबरोबर विक्रम म्हणतात, कमाल कमाल आहे ती पोरगी, आधीच कमाल आहे. ते मानन म्हणते, तुम्हाला सांगते, स्वतः न खचता आपल्या जीवाला न खचून देता सगळे प्रयत्न करते. म्हणजे अगदी उपवास तापास म्हणू नका, अनुवानी चालणं, मंदिरात जाणे, मंदिराचे उंबरटे झिजवणे, क्लिनिकच्या चक्रा मारणं, हे सगळं मनापासून करते हो. अजून किती दिवस देव तिची परीक्षा घेणार ठाऊक नाही. आता इथे माननी असं बोलत असते, तितक्यातच खरं तर नंदिनी तिथे आलेली असते. येऊ का आतमध्ये? तेव्हा माननी ते म्हणते, अगं ये 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 आतमध्ये. आता इथे एक नंदिनी खरं तर विक्रमला म्हणत असते, कशा आहात तुम्ही? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, मी मस्त, एकदम मस्त, फिट अँड फाईन. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, कशासाठी एवढे दिवस तुम्ही बाहेर राहता हो? किती आम्ही तुम्हाला मिस करतो माहिती आहे का? म्हणजे तुमची एनर्जी, तुमचे विनोद, आईसाठीचं तुमचं तो रोमॅन्स, हे सगळं मिस करतो. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, अरे हे सगळं सांगतेस का काय तू यांना? तेव्हा माननी म्हणते, अहो गप्प बसावं, काही नाही सांगत मी त्यांना. तेव्हा इथे माननी खरं इथे नंदिनीला विचारते, जीवा कुठे? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मंदिरातनं तिकडनंच ते ऑफिसला गेले आणि मी सुद्धा आता आनंद निवासाठी निघते. तेव्हा इथे माननी खरं नंदिनीला म्हणते, थोड्या वेळ आहे का, असेल तर सांग ना, काहीतरी पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, म्हणजे आम्ही तसं करतोय आणि तुला ते सांगायचं आहे. बघ 6 महिने एक अत्यंत महत्त्वाचा दिवस येणार आहे आणि त्याची प्लॅनिंग मला वाटते आतापासूनच करावं असं माझ्या मनात आहे. तेव्हा विक्रम म्हणतात, बघा बघा, उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेली आहे. तेव्हा इथे म्हणते, अहो काही काय बोलताय? तेव्हा नंदिनी म्हणते, अरे पण काय तुमचं प्लॅनिंग, काय बोलताय, कशाबद्दल बोलताय हे तरी सांगा मला.
तितक्यातच खरं तर इथे काव्य आल्याबरोबर विक्रमला म्हणत असते, बाबा कधी आलात तुम्ही आणि कशा आहात? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, मी छान मस्त आहे, आत्ताच थोड्या वेळ झाला आलेला आहे, तू कशी आहेस? तेव्हा काव्य म्हणते, मी मस्तच. काय ना आता 6-7 महिन्याने खूप मोठा एक इव्हेंट येणार आहे माझ्या आयुष्यात, त्याचीच तयारी करते, असं इथे काव्याने म्हटलेलं असतं. आता इथे काव्य वेगळ्याच विषयावर बोलत असते आणि माननीचं वेगळं सुरू असतं बरं का. आता इथे माननी लगेच म्हणते, ते बघितलं मी म्हटलं होतं ना. काव्या तूच सांग बाई यांना आता, म्हणजे एवढा मोठा महत्त्वाचा इव्हेंट म्हटल्यानंतर आधीपासूनच तयारी करायला हवी का नको? तेव्हा इथे काव्य म्हणते, म्हणजे काय प्लॅनिंग तर हवीच, मेहनत, ह्या सगळ्याच गोष्टी लागणार ना, म्हणजे परत जागरण वगैरे करायला लागणार काय ना, सगळ्या गोष्टी आता इथे मला मॅनेज करायला हव्यातच ना, असं इथे काव्य म्हटल्याबरोबर विक्रम म्हणत, बघ बघ अगं काव्य ती सगळं मॅनेज करणार आणि आणखी 6-7 महिने राहिलेत, उगच आतापासून तिच्या मागे लागू नको ढोळ्या जेवणासाठी, असं इथे म्हटल्याबरोबर काव्याला धक्का बसतो. काय डोळे जेवण म्हणजे काय म्हणताय तुम्ही? तेव्हा इथे मानन म्हणते, अगं माझ्या मैत्रिणीची एक वाडी आहे, समुद्र किनारे आहे, भरपूर झाडे, केळीची झाडे, नारळाची झाडे म्हणू नको, जाई जुईच्या वेली, अक्षरशः बहर आलेला असतो नेहमी, तिथे तुझं डोळे जेवण करायचं आहे असं माझ्या मनात आहे, असं इथे खरं तर माननी म्हटलेली असते. आता इथे काव्याला तर फार टेन्शन आलेलं असतं. काव्य तर काही बोलत नाही. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, आई मस्तच की, छान आयडिया आहे की. तेव्हा विक्रम म्हणतात, काय कमाल आयडिया म्हणतेस, कशाचं? अगं गोहरवाडी म्हणजे किती लांब होणार? आता काय तिला तेव्हा 7व्या महिन्यात तू तिची इतकी परेशानी करणार का? तिला जमणार आहे का एवढं सगळा प्रवास वगैरे? काय काही बी कशी करतेस ग तू माननी? असं इथे म्हटल्याबरोबर म्हणत असते, घातला का तुम्ही खोडा? तेव्हा विक्रम म्हणतात, खोडा नाही ग बाई, मी काय म्हणतो ते ऐक तरी. तेव्हा मानन म्हणते, आहो असं काही होणार नाही, मी आहे ना, मी काय तिला चालत नेणार का इतक्या लांब? मला चांगलंच कळतं की हो या गोष्टी. आता गोहरवाडी आणि मुंबई प्रवास आधी उत्तम होणार आहे, आम्ही छान सगळं काही करू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, हो का नाही नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही आम्ही मॅनेज करू. तेव्हा इथे विक्रम खरं मानन पुढे हात जोडता, हो बाई तू जसं म्हणशील तसं करूया. आता इथे काव्य नाराज झालेली बरोबर नंदिनीने ओळखलेलं असतं, काहीतरी गोंधळ आहे तिला, त्यामुळे खरं तरी ती नाराज आहे. आता इथे काव्य साईडला इथे म्हणत असते, मी तर प्रिलियन्सबद्दल बोलत होते, हे तर डोळ्या जेवणापर्यंत पोहोचले, काय करायला पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा नंदिनी तिच्या जवळ येते, काय झालंय तुला, चल बरं मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणून नंदिनी काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन माननी विक्रमला म्हणत असते, बघा तुम्ही बडबड करत बसलात आणि त्या दोघी निघून सुद्धा गेल्या, त्यांच्यासोबत मला प्लॅनिंग करायची होती. तेव्हा विक्रम म्हणतात, अगं कसली प्लॅनिंग करतेस तू? डेस्टिनेशन वेडिंग ऐकलं होतं मी, डेस्टिनेशन डोह्या जेवण, हे काय आहे तुझं नवीनच? तेव्हा इथे मानन म्हणते, अहो आहे आपलंच, करून तर बघूया ना, काय हरकत आहे, असं इथे खरं माननी म्हटलेले असते. डोक्यावर पडलात का विजय आणि तुला काय गरज होती त्या विजयला सगळं सांगायची? तेव्हा उसून ते, मी त्याला काहीही सांगितले नाही, त्यांनीच मला सांगितलं, तुझ्यावर जो काही अन्याय झाला आहे ना, खरंच किती पोटतिडकीनं तुला बोलत होता ना, असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, उगच मी त्याला सगळं सांगितलं. तेव्हा वसू म्हणते, अगं तू सांगायच्या आधी त्याला सर्व काही कळलं म्हणजे? तेव्हा वसू म्हणते, अगं पार तुझ्याशी जेव्हा बोलत होता का तू प्रेझेंटेशन देऊ नको, तेव्हा हे सगळं काही विजयने कॅबिनच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकलं होतं आणि त्यांनी तेव्हा सगळं काही ठरवलं होतं, त्यांनी मला सांगितलं. तेव्हा रम्याला खरं तरी ते विजयचं सगळं बोलणं त्या पार्किंगमध्ये आठवतं की तू चिल मार्ग, माझ्यावर सगळं काही सोडून दे, मी बघतो सगळं काही. हे सर्व काही आठवल्यानंतर खरं रम्या फार घाबरते, अरे देवा हे काय झाले? तेव्हा खरं तर वसू म्हणत, रम्या तुला खरं सांगू का, आजपर्यंत तुझ्या बाबाशिवाय इतर कुणालाही तुझी काळजी वाटली नाही, फक्त ह्या विजयला तुझी काळजी वाटते, असं इथे म्हटल्याबरोबर, आई काय बोलतेस तू? तेव्हा इथे वसू म्हणते, खरं तेच सांगते मी, तुला जरा आठवून बघ, आजपर्यंत पार्थ, विक्रम, माननी यांनी कधीतरी तुला काय वाटतं याचा काही विचार केला का? तुझं सोड गं, मला काय वाटतंय, माझा अधिकार काय, माझं वय काय, याचाही कधी त्यांनी मान ठेवला नाही आणि म्हणूनच मी ठरवले तुझ्यावर आणि माझ्यावर झालेला अन्यायाचा सूड उगवायचा. पण कसा घेणार सांग बरं, मी कसा घेणार? तुझं ते पार्थवरचं वायफळ प्रेम येतं ना मध्ये, असं इथे म्हटल्याबरोबर मी म्हणते, वायफळ? तेव्हा वसू म्हणते, हो वायफळच, त्यातून काही फळ मिळणार नाही असं वायफळ तुझं प्रेम, पण जाऊ दे, तुझ्याकडनं मी आता काही अपेक्षाच ठेवणार नाही. तेव्हा इथे रम्या म्हणते, म्हणजे काय म्हणतेस तू? पण विजयमुळे खरंच मला धीर आला आहे, खरं सांगू का, एकदा तुझं आणि विजयचं लग्न झालं ना तर मी मरायला मोकळी, असं इथे म्हटल्याबरोबर रम्याचा पारा फार चढलेला, तो अक्षरशः तिचा गळा पकडते, उद्या कशाला गं, तू आजच मर ना, मी आजच तुला मारून टाकते. तेव्हा वसू म्हणते, अगं सोड ना, सोडतेस का नाही? तेव्हा इथे खरं रम्याने सोडलेलं असेल.
असं म्हणते, "अगं आई आहे मी तुझी, आईला मारायला निघलीस? तुझ्यापेक्षा तो विजय बरा." असं इथे म्हटल्याबरोबर रम्याला तर फार मोठा धक्का बसतो. आता इथे खरं तर वसू फार मोठा डिसिजन घेते बरं का. ती म्हणत असते, "मी आता खरं तर विजयच्या मदतीने देशमुखावर सूड उगवणार आहे. त्या नकट्या नंदिनी आणि त्या काव्याला सुद्धा सोडणार नाही." असं इथे खरं तर वसू रागातच म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते. तेव्हा ते नंदिनी म्हणते, "हे काय? तुला बाळ नको? आणि हे कधी झालं?" तेव्हा काव्य म्हणते, "हे बघ ताई, सुरुवातीपासून असं काही नव्हतं बघ. तुला माहिती आहे ना, मला बाळ, लहान मुलं किती आवडतात. पण ही वेळ चुकीची झाली गं ताई. आणि तुम्ही कुणीच मला का समजून घेत नाहीत? ही वेळ चुकली आहे ताई." तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं काव्या, ऐक ना मी काय म्हणते तर." तेव्हा मात्र काव्या म्हणते, "विजय बरोबर बोलतात. आई पण हे चॉईस असायला पाहिजे, ॲक्सिडेंट नाही. मला माझं आणि पारचं बाळ या जगात आणायचं आहे ताई. पण एवढ्या लवकर नाही. प्लॅनिंग करून आपण छोट्या छोट्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो का नाही? मग हे बाळ मी कसं करणार हे सगळं काही?" असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी तिला छान समजवते बरं का. "अगं तू वेडीस का काव्या? अगं तुला काहीच करायची गरज नाही. तुला एकदा बाळ झालं ना, आम्ही सगळेजण तुझ्या बाळाची काळजी घेते. मी सांभाळील, माझ्या स्वतःच्या बाळासारखं अगदी त्याला सांभाळील." असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणत, "तू का सांभाळतील? म्हणजे तुला स्वतःचं बाळ होणार नाही का? हे बघ ताई, आज ना उद्या तुला बाळ होणार आहे आणि दोघांना तू मांडीवर घेऊन बसशील का?" तेव्हा इथे नंदिनी तिला म्हणते, "अगं तू कशाला एवढी काळजी करतेस? अगं आपले बाळच एकमेकांना सांभाळतील." तेव्हा इथे काव्य म्हणते, "हे काय वाटेल ते बोलतेस? अगं वाटेल ते काय? मला एक तू सांग, एवढी धडाडीची मुलगी आहेस आणि तुला कशाची भीती वाटते गं?" तेव्हा इथे काव्य म्हणते, "ओळख हरवण्याची भीती वाटते ताई मला. तुला माहिती आहे का, जेव्हापासून कळालं ना मी प्रेग्नेंट आहे, तेव्हापासून खरं तर पार्ससाठी सुद्धा मी होणाऱ्या बाळाची आई आहे. त्यांची फिस्कारलेली मांजर नाही आहे. आधी मी 12वी IAS होते. मग मी काव्या पार देशमुख झाले आणि आता मी बाळाची आई होणार का? ही माझी ओळख का? हे माझं नाव का? तुला माहिती आहे अनिशा माझ्याशी का बोलत नाही?" ती म्हणाली की खरं तर काव्या इतकी हुशार मुलगी आहे. सगळे टार्गेट शेवटपर्यंत घेऊन जाते. सगळे टार्गेट कंप्लीट करते. मग मी हे टार्गेट का कंप्लीट करत नाही आहे? मी शेवटपर्यंत जाते आणि मध्येच काहीतरी येत आहे. पण यावेळेस मी ठरवले मध्ये काही येऊ देणार नाही. म्हणजे मी आत्ताच तयारी करायला सुरुवात केलेली आहे. मी IAS होणारच, असं इथे काव्य म्हटल्याबरोबर नंदिनी परत तिला समजवण्याचा प्रयत्न करत, "काव्या तू आधी शांत हो बघ. तुझ्या मनातला गोंधळ साहजिक आहे. मी समजू शकते तुझी मनस्थिती. खरं सांगू का काव्या? पण मला हे कळतच नाही. तू एवढी काळजी कशाला करतेस? अगं तुला काही करावंच लागणार नाही. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. तू एकदा बाळाला जन्म दिलास ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत." तेव्हा काव्य म्हणते, "अगं ताई तू का समजून घेत नाहीस मला?" तेव्हा इथे परत नंदिनी म्हणे, "हे बघ काव्या, बाळ होऊ शकणार नाही ही भीती जगलेली तुझी बहीण सांगते तुला. बाळ येतंय गं तुझ्या कुशीत, असं नाही म्हणू नकोस बाळाला. बघ बाळ खरं तर आई निवडतं असं म्हणतात आणि या बाळाने तुला निवडले काव्या. आई पण नाकारू नकोस." असंही ते म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणते, "मी आई पण नाही नाकारत ताई. पण IAS पास होताना मला आई म्हणून नापास व्हायचं नाही आणि आई पण मिरवताना मला IASचा चॅप्टर बंदसुद्धा करायचं नाही. माझं हे ठाम मत आहे की माझ्या IASच्या आता ह्या प्रवासात दुसरी तिसरी कोणतीही गोष्ट मी मध्ये येऊन देणार नाही." तेव्हाही ते खरं नंदिनी म्हणत असते, "काही तुझ्या आड येणार नाही काव्य. आपण काहीतरी मॅनेज करूया ना." तेव्हा काव्या म्हणते, "मॅनेज काय करणारस तू मॅनेज? हां, 1 मिनिट. मॅनेज करणारस ना तू आता काय कर, आईला जाऊन सांग. म्हणजे तुझं हे सगळं ऐकतील. म्हणजे जे काही त्या ढवळे जेवणाची 6 महिन्यांनी तयार करतात का, तर त्यांना सांग की काव्याची तेव्हा प्रिलियन्स पण येते. मग करणार का तुम्ही डोहाळे जेवण कॅन्सल? सांग ना जाऊन तू सांग. आणि ठीक आहे, डोहाळे जेवण एक वेळ तुम्ही कॅन्सलसुद्धा करता. पण जर माझी मेन एक्झाम आणि डिलिव्हरी एकाच दिवशी आली तर? तर मग काय करायचं मी? सांग ना. आईची परीक्षा द्यायची का आईपणाची परीक्षा द्यायची? तूच सांग ताई मला." तेव्हा इथे नंदिनी थोडी खरं शांत झालेली असते. तेव्हा काव्या म्हणते, "चल ना आईला सांगू आपण हे सगळं काही. चल येतेस का तू माझ्याबरोबर?" "नाही थांब, तू थांब इथेच. मीच आईला सगळं काही सांगते." असं म्हणून तनतन करीतच खरं काव्या इथे पायऱ्यावरनं खाली उतरायला गेलेली असते. तेव्हा नंदिनी तिला थांबवते. "अगं काव्या थांब ना, सावकाश काव्या." असं इथे म्हणत असते. मात्र काव्या तिचा एकही शब्द ऐकत नाही. रागातच खरं पायऱ्या उतरत असते. तेव्हा खरं तर तिचा पाय घसरतो, पडणारच असते. तेव्हा खरं स्वतःला ती सावरते. आता नंदिनी तिच्याकडे धावतच येते आणि म्हणत असते, "काव्या तू ठीकच ना?" आता काव्याचा हात पोटावर असतो, त्यामुळे नंदिनी तिला म्हणत असते, "काव्या पडताना सगळ्यात आधी तुझा हात पोटावर का गेला? बघ म्हणत होते ना मी, तुला खरं तर आई होण्यासाठी फार काही तयारी नाही ग करावी लागत. आता हे सगळं काही खरं तर आपण प्रोमोमध्ये पाहितलेलं आहे, तुम्हाला माहीतच आहे." तेव्हा नंदिनी तिला समोर परत म्हणते, "अगं काव्या सगळं काही आतून येत असतं. IAS आणि बाळाची दोन्ही गोष्टी तू उत्तम प्रकारे सांभाळशील.
खरंच तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिलं हे बघ, असंही ते नंदिनी खरं काव्याला समजावत असते. नंदिनीने मोठ्या बहिणीचं छान काम केलेलं असतं बरं का. नंदिनी तर समजावलेलं असतं, मात्र काव्या तिला एकही शब्द बोलत नाही आणि तिथून खरं शांतपणे निघून जाते. आता नंदिनीला इथे समजलेलं असतं की काव्याला या गोष्टीवरनं तरी सगळ्या काही गोष्टी समजल्या असतील. आता ह्यांच्या दोघीचं सगळं बोलणं खरं तरी इथे जी काही रम्या असते ती रम्या बाल्कनीतून सगळं काही ऐकत असते. तेव्हा रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, जेव्हाही मी खरं तर आग भडकवण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा ही नंदिनी ती आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि मला हरवायचा प्रयत्न करत असते. पण नाही, आता मी हरणार नाही. आणि उत्तराची गोष्ट राहिली तर काव्याला मी चांगलंच उत्तर देते आणि ते कायमचं उत्तर देईल असंही ते रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या खरं विक्रमकडे आलेले असते. आता ती म्हणत असते, बाबा कशा आहात तुम्ही? तेव्हा इथे खरं विक्रम म्हणत असं, हा तू कशी आहेस, कसं चाललंय तुझं सगळं, त्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वगैरे? तेव्हा काव्य त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहते. तेव्हा विक्रम म्हणत असतात, तुला सांगू का काव्या, मानच्या सगळे औषधं गोळ्या डेली रुटीन सगळं तोंडपाटे आहे माझ्या. म्हणजे बघ, पहिल्या मानात त्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, त्यानंतर ते नाही का विटॅमिन 12 वगैरे. तेव्हा इथे खरं काव्य म्हणते, तुमची मेमरी छान आहे. हो मग, एकदा बाळ जर आलं ना, हा म्हातारा त्या बाळासोबत नुसतं खेळणार बरं का, भरपूर खेळणार, म्हणजे धिगाणा. नातवंड आली ना रिटायर, मी एकदम रिटायर रिलॅक्समध्ये सगळं करणार, असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणत असते, बाबा तुम्हाला काय वाटतंय काय होईल? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, म्हणजे एक मुलगी तरी झालीच पाहिजे आणि एक मुलगासुद्धा. तेव्हा काव्य म्हणते, काय बाबा तुमचं? तेव्हा विक्रम म्हणतात, अरे म्हणजे बघ, मुलगी झाली तर एकदम तुझ्यासारखी, म्हणजे झाडावर वगैरे चढणारी, नाच गाणं सगळं तुझ्यासारखी एकदम गुंडी. आणि मुलगा झाला ना पारसारखा, शांत हुशार समजूतदार, किचनमधले सगळे कामं करणाऱ्या, अगदी पारसारखा. तेव्हा काव्य म्हणते, हो म्हणजे चुकला की पार त्याचा कान धरतीलच की मग. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, हो आज मी जसा धरला त्याबद्दलच तू बोलायला आलीस ना. ते विक्रमनी बरोबर पकडलेलं असतं बरं का. काव्या त्यासाठीच खरं तर आलेली असते. काव्या विक्रमला म्हणते, बाबा तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे तुम्ही असं कधी ओरडत नाही ना त्यांच्यावर. तुम्ही काय बोललात ते मला ऐकायला येत होतं आणि पण स्पष्ट नव्हतं ऐकायला आलं, पण आईने मला सगळं काही सांगितलं. बाबा तुम्हाला सांगू का, आज पार दिवसभर शांत, त्यांना म्हणजे मी व्हिडिओ कॉलसुद्धा केला तेव्हासुद्धा खूप शांत होते. मला नाही आवडलं. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतात, ते मला माहिती आहे काव्या, पण एक गोष्ट सांगू का तुला, आपला मुलगा चुकला काही जर झालं तर त्याचा कानसुद्धा पिरगळता आला पाहिजे, त्याला वरडतासुद्धा आलं पाहिजे. आता हे बघ, तुम्ही सुद्धा आई बाबा होणार ना, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हालासुद्धा माहीत पाहिजेत. आणि मला हे आवडलं बरं का, पार्थला मी बोललो म्हणून तू मला माझ्याशी बोलायला आलीस. तेव्हा काव्य म्हणते, असं नाही हो बाबा. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, जाऊ दे गं, मी समजतो आणि मला पारची काळजीसुद्धा आहे. आता बघ, तो ऑफिसमधनं आला ना डायरेक्ट माझ्याशी बोलायला येईल. विक्रमने असं म्हटल्याबरोबर पार्थ लगेच आलेला असतो, बाबा येऊ का मी, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा विक्रम काव्याला म्हणतात, बघ म्हटलं होतं ना तुला येणार म्हणून. तेव्हा इथे काव्य म्हणते, तुम्ही बोला मी येते, असं म्हणून काव्या जातच असते. आता जाता वेळेस खरं तर जो काही पार्थ असतो तो पार्थ लगेच हळू आवाजात काव्याला म्हणत असतो, मला वाटलंच होतं तुम्ही बाबाशी बोलायला आला असताना, येतो मी 5 मिनटात. तेव्हा काव्या म्हणते, या लवकर या, मला झोप आली, असं म्हणून काव्या तिथून निघून जाते. आता पार्थ इथे विक्रमकडे येतो. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, चिरंजीव या बसा, काय झालं बोला. तेव्हा इथे खरं पार्थ म्हणत असतो, बाबा रोहितनी प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्या मीटिंगमध्ये मी स्वतः होतो. त्या रस्तुकीच्या सगळे डाऊटसुद्धा क्लिअर झाले होते आणि ते तयार झाले होते. काल विजय आला होता, म्हणजे मीच त्याला तसं बोलवलं होतं. आणि जेव्हा तो ऑफिसमधून गेला का, खरं तर त्याने त्या रस्तुकीला ऑफर दिली, पण खरं तर त्याला ती ऑफर नुकसानच करणारी होती, पण तरीही त्याने ती केलं, कारण त्याला फक्त ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडून काढून घ्यायचं होतं. तेव्हा इथे विक्रम म्हणत असत, माझ्या ते लक्षात येतंय बरं का, कारण की जेव्हा मी पहिल्या वेळेस त्याला पाहितलं का, तेव्हाच त्याच्या बोलण्यातूनच कळत होतं आणि त्याच्या बघण्यातसुद्धा एक वेगळापणा आहे, त्याची घारीची नजर आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं बरं का. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आणि रम्यावरसुद्धा. जेव्हा रम्याला मी म्हणलं हे प्रेझेंटेशन देऊ नको, तेव्हा खरं तर तिने या विजयला सांगितलं असावं, असा माझा अंदाज आहे. आणि खरं तर तिला इम्प्रेस करण्यासाठी हे सर्व काही त्यांनी केलं असावं, पण त्यांच्या या बालिन्स रोमॅन्समुळे खरं तर आपलं नुकसान होतंय ना. तेव्हा इथे खरं विक्रम म्हणत असतात, खरंच तुला वाटतंय असंच आहे काहीतरी? मला नाही वाटत की फक्त रम्याला इम्प्रेस करण्यासाठी हे त्यांनी सर्व काही केलं असावं, काहीतरी त्याचा वेगळा एजंट आहे असं मला वाटतं. त्याच्यावर जरा लक्ष ठेवू बघ जरा. ठीक आहे चालेल, जातो मी, गुड नाईट म्हणत असतो पार्थ. तेव्हा इथे खरं विक्रम म्हणतात, थांब एक तुझ्याशी बोलायचं, सकाळी मी तुला जरा ओरडलो सगळ्यांसमोर, तुला राग तर नाही ना आला? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अहो असं काय करताय बाबा, मी तुमच्यासाठी काय आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहेत हे माहिती आहे मला.
तेव्हा ते विक्रम म्हणतात, अरे बाबा हे ठीक आहे, जाऊ दे, तुझी बायको माझ्याकडे वकिली करायला आली होती तुझी. तेव्हा ते पार्थ म्हणतो, हो का, खरंच एवढं हवं प्रेम? मला वाटलं आमची मांजर फक्त फिसकारतीच, असं सुद्धा त्यांना प्रेम दाखवता येते वाटतं. तेव्हा ते विक्रम म्हणतात, हा तुला कळेल, जा तुझ्या बायकोकडे वाट बघत असेल, असं म्हणून आता इथे पार्थ इथून निघून गेलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला डायरेक्ट सकाळ झालेले दाखवलेले आहे. इथे काव्य आणि पार्थ इथे नाश्ता करत असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, असं मला रूममध्ये यायला उशीर झाला तेव्हा तुम्ही झोपलासुद्धा होता. तेव्हा काव्य म्हणते, हो ना, पण बरं झालं एक मी लवकर झोपले, त्यामुळे खरं तर मी सकाळी लवकर मला जाग आली आणि माझा एक चॅप्टर पूर्णसुद्धा झाला. तेव्हा इथे खरं पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, आय लव्ह यू काव्या. तेव्हा काव्याला खरं ठसका लागतो, हे काय आहे तुमचं मध्येच? तेव्हा पार्थ म्हणतो, हो आय लव्ह यू का? अहो काव्या, तुमचं हे डेडिकेशन, ह्या सर्व गोष्टी, माझ्या बाजूने जाऊन तुम्हाला बाबांना जाऊन बोलणं, ह्या सर्व गोष्टी मला फार आवडतात बरं का. चिलो बाबाचं माझं सगळं काही चिले, नका टेन्शन घेऊ तुम्ही, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या खरं पार्थचा हात हातात घेते आणि म्हणत असते, पार्थ ऐका ना, माझ्यासाठी तुम्ही फक्त एक सुट्टी घ्या आणि मी सुद्धा त्या दिवशी एक सुट्टी घेते अभ्यासातून. हे अभ्यास, तुमचा ऑफिस, ह्या सगळ्या गोष्टीत खरं तर आपण एकमेकांशी जरा बोलतच नाही. आपण एक दिवस कुठेतरी बाहेर जाऊया ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, बाळ, ह्या सर्व गोष्टी सोडून आपण काव्यार्थ आपलं जगूया ना, असं इथे काव्या म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असं, हो ठीक आहे चालेल, मी एक दिवस सुट्टी घेतो आणि आपण एक दिवस छान असं बाहेर कुठेतरी जाऊया. तेव्हा काव्य म्हणते, खरंच? आता यांच्या दोघांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. तितक्यातच खरं जीवा येतो, गुड मॉर्निंग. तेव्हा इथे पार्थ सुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हणतो. तेव्हा जीवा म्हणतो, सगळे कुठे गेलेत घरातले? तेव्हा इथे खरं काव्य म्हणत असते, आई बाबा मंदिरात गेलेत. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे बाबाच्या मुनगटीला धरूनच का आईने मंदिरात त्यांना घेऊन गेलेला. तेव्हा जीवा म्हणतो, हो खरंच? लगेच काव्य म्हणते, देवाला खरं तर आई म्हणायला गेल्यात की 15 दिवस तरी माझ्या नवऱ्याला घरात टिकू दे, असं म्हणायला गेलेत. आता यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं नंदिनी धावतच येते, ऐका ना जीवा, ऐका ना जीवा, असं इथे म्हटलेले असतं. तेव्हा जीवा म्हणतो, अरे काय झालंय, सांग की शांततेत. तेव्हा इथे नंदिनी, अहो ते रेखाताई, म्हणजे काल त्यांचा फोन आला, तुम्ही म्हणून त्यांचा सायलेंट केला. अहो त्यांचे 21 फोन होते मला आणि मी आत्ता त्यांना फोन केला तर कळलं की त्यांचा भाऊ सँडी नाही का, त्याच्या मुलाला किडनॅप केले, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सगळ्यांनाच इथे खूप मोठा धक्का. तेव्हा काव्य म्हणते, अगं तोच का सँडी, ज्याने आपल्याला व त्याचा पर्दाफाश करण्यासाठी मदत केली होती. तेव्हा पारसुद्धा म्हणतो, त्याच्या मुलाला तुम्ही रक्त दिलं तर तोच का? तेव्हा नंदिनीमध्ये, हो तोच. त्याची बायको आता इथे नैना तिथं आली आनंद निवासला आणि खूप रडते व मी जाते आता. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तू एकटी जाऊ नकोस, मी येतो तुझ्याबरोबर. आता हे दोघे जात असतात. तेव्हा काव्य म्हणते, हे 2 ॲपल ठेव, तू काही खाल्लं नाहीस आणि काही लागलं तर लगेच फोन करून सांग. तेव्हा पारसुद्धा म्हणतो, काही लागलं तर जीवा मला लगेच सांग. आता हे दोघे निघून गेलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम.